नमस्कार, व्हीसीएनच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। बघूया सविस्तर वृत्त। शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीतील उमेदवार लोकमहर्षी पॅनलने पत्रकार परिषदेदरम्यान संपूर्ण पॅनलच्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली। अमरावती व विदर्भातील सर्वात मोठी व प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची कार्यकारी परिषद निवडणूक 2017 ची निवडणूक घेण्यात येत असून या निवडणुकीमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची आजीवन सदस्य असलेल्या सर्व सदस्यांना या निवडणुकीत सहभाग घेऊन मतदान करता येणार आहे। या निवडणुकीमध्ये लोकमहर्षी पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर विजयराव नानासाहेब बोंडे व त्यांच्यासोबत 10 सभासद निवडणुकीत उभे असून डॉक्टर गणेश पाटील हे कोषाध्यक्षपदासाठी, रामदास काळे हे अध्यक्षपदासाठी, डॉक्टर निळकंठ यावलकर, ज्ञानदेव अंबुजी मसणे हे तिघेही उपाध्यक्षपदाचे उमेदवार असून दादासाहेब सोनवणे, वामनराव देशमुख, शोभा महादेव बर्वे, ॲडव्होकेट यादवराव देशमुख हे सदस्यपदाचे उमेदवार आहेत। आजपर्यंत विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सदैव कार्यरत असलेले डॉक्टर विजय नानासाहेब बोंडे यांनी घेतलेली पत्रकार परिषदेमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचा आजपर्यंतचा कारभार विचार विनिमय करण्यात आला। बोंडे पॅनलकडून निवडून आल्यावर सर्वात प्रथम शिक्षण संस्थेमध्ये लोक न्यायालय तयार करून शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सर्व शिक्षण संस्था व तेथील कर्मचाऱ्यांची सर्व प्रश्न निकाली काढू, तसेच शिक्षणाचा दर्जा कसा उंचावता येईल याकडे लक्ष देऊ हे वचन पत्रकार परिषदेदरम्यान डॉक्टर बोंडे यांनी दिले असून सदस्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून निवडून द्यावे अशी विनंती या पत्रपरिषदेदरम्यान करण्यात आली आहे। मला असं वाटतं, माझ्या अनुभवाचं, माझ्या ज्याला म्हणता येईल सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलेलं तुम्ही बघितलंय त्याच्यात। आय वॉज अ मेडिकल डायरेक्टर, आय वॉज अ डीन, फॉरेनला 5 वर्ष राहिलो, तिथलंही वर्किंग पाहिलं। या सगळ्या याच्यामुळं मी या संस्थेसाठी काही करू शकेन आणि या संस्थेचा बिघडलेला कारभार, बिघडलेला इन द सेन्स आता तुम्हाला ते जास्त विधी करण्याची जरूरत नाही, कारण तुम्हाला सगळी माहिती आहे की आमचं 2000 मध्ये आम्हाला जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फर्स्ट आम्ही काउंट होत होतो, आज आम्हाला शिवाजी शिक्षण संस्थेला शिक्षणाचं जेव्हा एक समिती निर्माण होते आणि ज्याच्यामध्ये कसं शिक्षण प्रणाली राहिली पाहिजे याच्यात आमचा विचार होत नाही। आमच्या संस्थेला निमंत्रणसुद्धा मिळत नाही, म्हणजेच आम्हाला याच्यातनं जी आमची इमेज मलिन झालेली आहे, जी आमची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि मग आम्हाला याच्यात ॲक्टिव्हली भाग घेऊन या संस्थेला पुन्हा तेच दिवस मिळवून द्यायचे आहेत की जे भाऊसाहेबांच्या काळात होते, त्याच्या उर्वरितही काळात होते, पण एका विशिष्ट काळापासून ती जी घसरण झाली आहे ती थांबून तिला पुन्हा ते सुगीचे दिवस यावेत अशी माझी आशा। व्हीसीएन न्यूज तसेच आशापुरी सोनार महिला मंडळाच्या वतीने आयोजित तान्हापोळा व वेशभूषे स्पर्धेला स्थानिकांनी प्रतिसाद देत आयोजकांचे कौतुक केले। पोळा हा सण शेतकरी बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो, मात्र शहरी भागात पोळा सणाबद्दलची ओढ कमी होत चाललेली दिसून येते। पोळा सण काय, त्याचे महत्त्व काय याची जाणीव व्हावी यासाठी विशेष करून लहान मुलांमध्ये या सणाबद्दल उत्सुकता व उत्साह वाढावा या उदात्त हेतूनं 22 ऑगस्ट रोजी व्हीसीएन न्यूज चॅनल व आशापुरी सोनार महिला मंडळाद्वारे तान्हापोळा सजावट स्पर्धा अंबागेटच्या आतील जुनी कोतवाली भाजी बाजार इथे घेण्यात आली होती। या स्पर्धेचं आयोजन माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केलं। या कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख व विद्यमान नगरसेवक प्रशांत वानखडे, शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे हे होते। सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली। या स्पर्धेमध्ये चिमुकल्यांनी मातीचे व लाकडांचे बैल सजवून आणले होते। या ठिकाणी अनेक चिमुकले शेतकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये सुद्धा दिसून येत होते। वेगवेगळ्या प्रकारे आपल्या तान्ह्या बैलाला सजवून सोबतच अनेक संदेशात्मक फलक सुद्धा लावली होती। अतिशय मनमोहक व संस्कृतीची जोपासना करत हे चिमुकले शेतकरी बांधव आपल्या मातीचा व सजवलेल्या बैलांसोबत उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये 3 रोख पारितोषिके व 2 प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली। या स्पर्धेदरम्यान मान्यवरांनी व आयोजकांनी आपले विचार व्यक्त केले। या स्पर्धेच्या वेळी लोकांची चांगलीच गर्दी बघायला मिळाली असून उपस्थित चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले व नागरिकांनी मागणी केली की असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम पुढेही व्हीसीएन न्यूज व आशापुरी सोनार महिला मंडळांनी आयोजित करावे। व्हीसीएन न्यूज व प्रवीण हरमकर यांच्या अथक परिश्रमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, त्याबद्दल सुद्धा नागरिकांनी धन्यवाद मानले। रुजवावे किंवा त्यांना बैलांचं महत्त्व कळावं की बैल ही मशागत किती कष्टाने करतो आणि बळीराजाला तो वर्षभर कसा साथ देतो याचं उत्तम उदाहरण
म्हणजे हा पोळा सण आहे आणि त्या पोळा सणाचे संस्कार बाल मनावर रुजवावे म्हणून हा तानामोळा या ठिकाणी साजरा होत असतो। आणि त्यामुळे प्रवीणजी आणि त्यांची सुविद्य पत्नी राणू हिने अतिशय चांगलं आणि त्यांची सर्व टीम मी पाहून राहिलेला आहे। त्यासोबत मला अतिशय धन्यवाद द्यायचे आहे त्या पालकांचे ज्यांनी आपल्या मुलांना खूप चांगलं सजवलं। या ठिकाणी एक शेतकरी छोटा पाहिला मी, छोटीशी मूछ आणि त्याचा दुपट्टा आणि त्याचं हे तिकडे पाहिलं, त्या ठिकाणी एक आमची बालिका, मी पूर्ण एक बैल सजावट या ठिकाणी पाहिली, मन अतिशय प्रसन्न झालं आणि खूप चांगली सजावट सर्व पालकांनी विशेषतः महिला वर्गांनी आपल्या पाल्यांना करून दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानायला पाहिजे। स्थानिक दीपार्चन जवळील मोहिनी हॉल येथे महालक्ष्मींच्या उत्सवानिमित्त दाखल झालेली राजस्थानी पॅटर्नचे मखर ग्राहकांच्या प्रथम पसंतीत उतरत आहेत। गणपतीसोबतच विराजमान होणाऱ्या महालक्ष्मींकरिता मोठ्या प्रमाणात सजावट केली जाते। गौरी गणपतीच्या या सणासाठी सजावटीसाठी अनेक साहित्य सध्या बाजारात बघायला मिळत आहे। यातच महालक्ष्मीसाठी सर्वात महत्त्वाचं असलेलं मखर सुद्धा सजावटीचाच एक भाग आहे। या उद्देशानं अमरावतीमध्ये राजस्थानी पद्धतीचे मखर सेट प्रदर्शनी राजापेठ चौकाजवळील दीपार्चन मंगल कार्यालयाच्या मागील मोहिनी हॉल येथे प्रदर्शनी भरवण्यात आली आहे। या प्रदर्शनीत विविध रंगांचे आकर्षक असे मखर या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असून या मखराचे वैशिष्ट्य असे की हे मखर उभं करायला फक्त 10 मिनिटं लागतात। त्यामुळे हे मखर ग्राहकांच्या पहिल्या पसंतीस पडलं असून या प्रदर्शनीला अमरावती शहरवासियांची चांगलीच गर्दी बघायला मिळते आहे। रंगीबेरंगी रंगांमधील सुंदर अशा डिझाईनमधील हे मखर ग्राहकांना आकर्षित करत आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा व्हीसीएन न्यूज। नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना। हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं। गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे। आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता। आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये व्हीसीएन न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल। त्यासाठी आपण आमच्या व्हीसीएन कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता। आमचा नंबर आहे 9326176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे व्हीसीएन न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती। आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी व्हीसीएनची टीम येते ना आपल्या घरी। चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया। आपण पाहत आहात व्हीसीएन न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी। आनंद एका स्त्रीचा,
विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी GTPL सेट टॉप बॉक्समध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्समध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता पाहत रहा विदर्भामधील खवय्यगिरींचा एकमेव कुकिंग शो। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ आपली बातमी। नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना। हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं। गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे। आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता। आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल। त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता। आमचा नंबर आहे 9326176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती। आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCNची टीम येते ना आपल्या घरी। चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। आता बघूया उर्वरित घडामोडी। ब्लॅक पॅन्थर संघटनेद्वारे दिनांक 14 ऑगस्ट पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती। मागण्यांची पूर्तता होतपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार अशी माहिती संस्थापक अध्यक्ष राहुल मोहोळ यांनी दिली। ट्विटर वर्ग 3 त्या ठिकाणी ते पदस्थानाने त्यांची नियुक्ती दिलेली आहे आणि त्या विकसित स्वभावाच्या बाईने आतापर्यंत मागासवर्गीय मुलींना हातोहात छळ केलेला आहे। आमच्या काही मुलींनी या अगोदर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या गाडीला सुद्धा घेराव घातला होता। कलेक्टर साहेबांची गाडी अडवली होती। आमच्या 200 मुलींची तक्रार असून सुद्धा शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। काही राजकीय पुढारी त्या पार्टीचे असल्यामुळे त्या बाईला ज्या ठिकाणी पद निर्मित नसून सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती देऊन विनाकारण ते मागासवर्गीयांचं शोषण करण्यासाठी त्या नर्सिंग स्कूलमध्ये तिची नियुक्ती केली। तिची नियुक्ती रद्द करून तिला सेवेतून बडतर्फ करण्यासाठी आम्ही या बेमुदत धरणे आंदोलन इथं ठेवलेलं आहे। जेव्हापर्यंत तारा शर्माला बडतर्फ करणार नाही तेव्हापर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटीसाठी गेलो होतो। आरोग्य सचिवांची आमची चर्चा झाली। आरोग्य सचिवांनी आम्हाला सांगितलं की बा प्रस्ताव माझ्याकडे येऊ द्या, मी तिला बडतर्फ करतो। सोमवारी आरोग्य सचिवाकडे प्रस्ताव गेलेला आहे, अजून तिथून कारवाई झालेली नाही। जर 30 तारखेपर्यंत जर कारवाई झाली नाही तर 30 तारखेला आम्ही मुख्यमंत्र्याचा वर्षा बंगल्यासमोर किंवा मंत्रालयासमोर आत्मदान करणार आहोत। बडतर्फ करा तारा शर्माला, बडतर्फ करा, बडतर्फ करा तारा शर्माला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विभागीय आयुक्ताचा, विभागीय आयुक्ताचा, जिल्हाधिकाऱ्याचा, जिल्हाधिकाऱ्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तारा शर्माला, तारा शर्माला बडतर्फ करा, बडतर्फ करा। पीओपी पासून बनवलेल्या मूर्ती ह्या पर्यावरणाचा ऱ्हास करतात। त्याकरता स्थानिक नेहरू मैदान येथे मातींच्या मूर्तींची प्रदर्शनी तसेच विक्रीकरिता अनेक दुकाने सज्ज झाली आहे। तर दुसरीकडे ग्राहक सुद्धा मातींच्या मूर्तीला पहिली पसंत देत आहेत। POP पासून बनवल्या जाणाऱ्या बाप्पाच्या मूर्त्या या दिसायला जरी सुंदर व आकर्षक असल्या तरी या मूर्ती पर्यावरणाचा ऱ्हास करताना दिसतात। आणि याच उद्देशानं संत गरोबा काका बहुउद्देशीय संस्थेमार्फत सर्व भाविकांकरता आपल्या घरी मातीचे गणपती बसवण्यासाठी भव्य प्रदर्शन व विक्री राजकमल चौकाजवळील ऐतिहासिक नेहरू मैदान येथे भरवली आहे। आज या प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं असून
यावेळी संत गोरोबा काका बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय साळवीकर यांनी व्हीसीएनला दिली आहे आपली मुलाखत. विदर्भ कुंभार समाज सुधार समिती आणि श्री संत गोरोबा काका समाज उन्नती समितीच्या माध्यमातून मागील वर्षापासून अमरावतीमध्ये अमरावतीकरांना मातीच्या गणपती गॅरंटेड मातीच्या गणपती मिळाव्या आणि पर्यायानं PVPच्या पासून लोकांना थोडीफार तरी मुक्तता मिळावी, पर्यावरणाला सहकार्य मिळावं या उद्देशानं संस्थेनं हा उपक्रम हाती घेतला. मागील वर्षी 28 दुकानं आमचे थाटलेले होते या नेहरू मैदानामध्ये. यावर्षी जवळजवळ 34 लोकांनी आपल्या मूर्त्या इथं स्थापन केलेल्या आहेत आणि दरवर्षी किमान 5 ते 10 हजार मातीच्या गणपती मूर्ती अमरावतीकरांना मिळाव्या हा या मागचा संस्थेचा उद्देश आहे. लोकांना PVPमधल्या आणि मातीच्या गणेश मूर्तीमधला फरक समजून यावा, लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून संस्थेनं मुद्दाम पुढाकार घेतलेला आहे. यावर्षी प्रत्येक गणेश मूर्तीला आमच्या संस्थेनं आमचं स्टिकर लावलेलं आहे. जे कोणी अमरावतीकर या मार्केटमधून गणेश मूर्ती विकत घेतील त्यांनी त्या दुकानाचा नंबर आपल्याकडे नोंदवून ठेवायचा आहे आणि ती मूर्ती पाण्यामध्ये विरघळायची आहे. तिला विसर्जनाकरता घरच्या घरी बकेटीमध्ये विसर्जित करायचं आहे. ही जर तशी झाली नाही तर त्यांनी लगेच संस्थेला तसं सूचना करावी, जेणेकरून पुढील वर्षी त्या दुकानदाराला तशी समज देण्यात येईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कोणाची फसवणूक होणार नाही या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करशील आहोत. तर अशाच प्रकारचा स्तुत्य उपक्रम अमरावती शहरातील भारतीय जनता पक्षाचे OBC शहर अध्यक्ष योगेश वानखडे यांच्या मार्गदर्शनात सुद्धा आयोजित करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती दिली आहे भारतीय जनता पार्टी OBC मोर्चाचे शहर अध्यक्ष योगेश वानखडे यांनी. आज आता गणेशोत्सवाची सर्वीकडे तयारी धूमधाम सुरू आहे आणि गणेशोत्सवाची तयारी करत असताना कुठे कसं आहे की आपण धार्मिक रीतिरिवाज पाळत असताना एक सामाजिक आणि एक जो आपला जो पर्यावरण आहे याला पोषक कसा गणेशोत्सव आपण करू शकतो, जेणेकरून मूर्तींच्या अवहेलना होणार नाही किंवा कोणाच्या भावनेला ठेस पोचणार नाही. या हिशोबाने OBC मोर्चाने यावेळेला नवीन उपक्रम राबवला आहे आणि हा उपक्रम जो आहे हा समाजोपयोगी तर आहेच आहे, पण पर्यावरणाला एक पोषक असं एक सुद्धा आहे. अमरावती शहरातली एक गोरोबा बहुउद्देशीय सेवा समाज संस्था आणि कुंभार समाजचे अमरावती शहर कार्यकारिणी यांनी यावेळेला नेहरू मैदानमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जे शॉप्स आहेत गणपती मूर्ती जे विक्री होतात ते शॉप्स लावलेले आहेत आणि दुकान लावलेले आहेत आणि त्यांचा जो हा उपक्रम ते राबवत आहे. म्हणजे लोकांना रोजगार तर उपलब्ध होणारच आहे, शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पर्यावरणाची काळजी या माध्यमातून ते घेणार आहे. तर आम्हाला असं वाटलं की OBC मोर्चाच्या माध्यमातून आपण पण त्यांना फुलाची पाकळी मदत करू आणि ते जे एवढा मोठा उपक्रम राबवतात समाजोपयोगी ते भरपूर मोठे उपक्रम राबवतात. त्यांचे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातले जे लोक आहेत गरीब तळागाळातले लोक आहेत त्यांना ते शिक्षणासाठी कर्जसुद्धा उपलब्ध करून देतात आणि समाज कसा पुढे जाईल आणि त्याच्या हिशोबाने ते सामाजिक कार्य करत आहेत. आम्हाला असं वाटलं की OBC मोर्चांनी सुद्धा याची दखल घेऊन आम्हाला असं वाटलं की त्यांना आपण सहकार्य करावं आणि जो पर्यावरणचा विषय आहे, जो गणपती आपण बसवतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती असतात आणि ते 10 दिवस बसवतो, त्याच्यानंतर आपण विसर्जन करतो. पण ते विसर्जन करताना चला ठीक आहे आपण गणपती बसवतो, पण विसर्जनाचा भाग हा कधीच विचारात घेत नाही. आता वर्षानुवर्षापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आता उपयोगात आणले जातात. प्रत्येक घरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती वापरले जातात, पूजा होते त्याची. पण त्याच्यानंतर जेव्हा त्याचं विसर्जन करतो तर ते आपण विहिरीत किंवा तलावात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी निघणारी मारबत ही सर्वांनाच परिचित आहे. भातकुली तालुक्यातील वणली गावामध्ये महागाई, हगणदारी तसेच GSTची मारबत काढण्यात आली. शेतकरी बांधवांकरता पोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा सण असतो. पोळ्याच्या दिवशी सर्जा राजाची मोठ्या थाटात पूजा केली जाते व पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रोगराईची मारबत काढण्याची संस्कृती सुद्धा पुरातन काळापासून चालत आली आहे. त्याच संस्कृतीला पुढे नेत निर्मळ बहुउद्देशीय संस्थेने भातकुली तालुक्यातील वणली या गावातून रोगराईची मारबत न काढता सरळ सरळ टाळ मृदुंगाच्या तालात महागाईची चांगलीच मारबत काढण्यात आली. दिवसेंदिवस भेडसावणाऱ्या महागाईनं गोरगरिबांचं जीणं त्रस्त करून ठेवलंय. डेंग्यू, चिकनगुनिया किंवा कॅन्सर यासारख्या आजारांपेक्षाही राक्षसरूपी आजार म्हणजे महागाई.
या महागाई नावाच्या आजाराला आपल्या गावातून नव्हे तर संपूर्ण देशातून तडीपार करण्याचा संकल्प संपूर्ण गरीब जनतेनं एकजुटीनं घेतलाय. तर या होत्या ठळक घडामोडी. मराठी बातमीपत्र वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पत्ता आहे सावजी कॉम्प्लेक्स, रायलिस प्लॉट, सतीधाम मंदिराजवळ, अमरावती. ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत राहा व्हीसीएन न्यूज. नमस्कार. नमस्कार मंडळी. श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये व्हीसीएन न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या व्हीसीएन कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9327176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे व्हीसीएन न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी व्हीसीएनची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.